नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. डॉक्टर अमित डॉक्टर अमित घुले. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू, 1 बाद 12. निश्चित यश जरी प्राप्त झालं असेल तरी 12 धावा या. वा वा वा, काय शॉट आहे. अत्यंत देखना फटका, डीप कव्हर, पॉइंट सीमारेषे बाहेर, चौथा चौकार पहिल्या षटकातला. 16 धावा, 1 बाद 16. पहिलं षटक संपलेलं आहे. चेंडू बॅट वरती आल्यानंतर लगेचच लक्षात आलं होतं की पॉइंट आणि कव्हरला भेदून हा चेंडू जाईल आणि गॅप अलगत काढला तिथे. वाह, गवतावरून सुद्धा चेंडू गुदगुल्या करत गेला असेल सीमारेषेच्या बाहेर. इतका नाजूक फटका होता तो. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि नवीन गोलंदाज डॉक्टर तुषार शेंडकर असणार आहेत गोलंदाज. दुसरं षटक डॉक्टर तुषार शेंडकर यांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. अधिकच्या धावा ज्या आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत तिथे रोखणं अपेक्षित ठरणार आहे. या पुढच्या गोलंदाजांच्या पुढे ते आव्हान असणार आहे की धावांचा वेग कमी करणं किंवा धावांचा वेग थोपवणं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळंच येणाऱ्या गोलंदाजांवरती आता जरूर थोडंसं दडपण असणार आहे. फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल तो डॉक्टर उमेश सोनवणे. पहिल्या षटकामध्ये सलामीला आलेले डॉक्टर उमेश दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेत धाव फलकाला पुढे घेत नेत आहेत. 17 वरती 1 फलंदाज बाद. गेम चेंजर्स नाशिक डॉक्टर तुषार शेंडकर गोलंदाजी मार्कवरती. सासवड सिटीच्या बाजूने गोलंदाजी सुरू. 4 षटक सलगपणे एका बाजूने टाकले जाईल. नंतर पुढची 4 षटक एका बाजूने सलगपणे टाकले जाईल दुसऱ्या बाजूने. वाह, चांगला फटका, गॅप काढला इथे आणि डीप थर्ड मॅनला धावा 4. चौकारांची मालिका सुरूच आहे. चौकारांची माळ गुंफलेली आहे. फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये 4, या षटकामधला पहिला 5वा चौकार आतापर्यंत येतो. 21 धावा. गेम चेंजर्स नाशिक. आणि जिथे गॅप मिळतोय तिथे फटके खेळण्यामध्ये खूपच तत्परता दाखवलेली आहे. वाखाणण्यासारखं कौशल्य दाखवलेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये तरी खूप सुंदर फटकेबाजी बघायला मिळते. विशेष म्हणजे कधी क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून तर कधी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. इथे परत एकदा फटका चांगला आहे. फाईन लेगला कुठलीही संधी नाही. इथे चेंडू धावा सीमारेषेच्या बाहेर. या सामन्यातला हा एकूण 6वा चौकार आहे. 25 धावा फलकावरती पहिल्या 2 षटकामध्ये. चौकारांची मालिका सुरूच आहे आणि एवढ्यात तरी ती खंडित होणार नाही असं दिसतंय. ज्या पद्धतीनं प्रत्येक बॉलवरती गॅप शोधलेला आहे. जिथं बघितलं की शॉर्ट थर्डमॅन 30 सर्कलच्या आतमध्ये त्याच्या उजव्या बगलेतून चेंडू खेळला. शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डाव्या बगलेतून चेंडू खेळला. दोन्ही वेळेस क्षेत्ररक्षकांच्या अगदी जवळून फटके खेळलेले आहेत. यावेळेस सरळ बॅटनं, मात्र गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चढवणार आहे चेंडूला. फलकावरती धावा 25. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. धावा कुठेही ओघ धावांचा थांबायला तयार नाहीये. धावांचा झरा अव्याहतपणे वाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये आणि फक्त चौकार 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 या धावा 4-4च्या पटीने पुढे जात आहेत. वा, परत एकदा इथे क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पहिल्यांदाच फटका असा आहे की तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. अन्यथा प्रत्येक वेळेस गॅप शोधलेला या फलंदाजांनी. 26 धावा. 1 बाद 26. गेम चेंजर्स नाशिक. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर उमेश सोनवणे एका धावसंख्येवरती फलंदाजीसाठी तर डॉक्टर अमित गुले 3 चौकार खेचत 5 चेंडू मध्ये 13 धावा फलकावरती लावलेल्या आहेत. यास कडक चांगला फटका इथे क्षेत्ररक्षकाच्या बाजूने. पुन्हा 4 आणि हा एकूण 7वा चौकार असेल. फलकावरती धावा 30 आहेत. षटक क्रमांक 2 संपलेली आहेत आणि काय सुरुवात आहे गेम चेंजर नाशिकची. 30 धावा. धावा ज्या पद्धतीने काढलेल्या आहेत पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा, म्हणजे गोलंदाजांचा खिसा कधी कापलाय हे गोलंदाजांना पण कळलेलं नाही. आणि मला वाटतं ही साधी चोरी नाही, हा दरोडा आहे अक्षरशः.
कारण 2 षटकांमध्ये 30 धावा फलकावरती आलेल्या आहेत. एकूण 7 चौकार या 2 षटकांमध्ये आलेले आहेत. कुठलाही षटकार नाही, मात्र 7 चौकार आहेत. 12 पैकी 7 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेले आहेत. आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस गोलंदाज प्रेशर मध्ये असतात की कुठे टप्पा टाकायचा आहे. तुम्ही बघितलं असेल की लेंथ बॉलला त्यांनी लॉफ्टेड ऑन ड्राय ऑन खेळलेला आहे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. जिथं चेंडू आपटलेला आहे तिथं स्क्वेअर कट केलेला आहे. कधी डाव्या स्ट्रीटचा चेंडू त्यांनी फाईन लेगला खेळला, तर कधी लेट कट करून थर्ड मॅनला खेळलाय. सगळ्या बाजूला फटके खेळलेले आहेत. यावेळेस फ्लिक केला चेंडू, थोडासा सॉफ्ट हँड वापरला होता, त्यामुळं एकच धाव इथे येऊ शकते. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 31 धावा, 31, लॉस ऑफ 1. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज डॉक्टर सचिन तावरे. पहिलं षटक आहे डॉक्टर सचिन. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका हवा होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला, पण चेंडू थोडासा मागे होता. तो त्या पट्ट्यात नव्हता, आपण म्हणतो स्लॉक मध्ये नव्हता चेंडू, आणि त्यामुळेच हा स्वीपचा प्रयत्न थोडासा फसला. एक धाव इथे प्राप्त होणार आहे फलकावरती. धावांची नोंद 32. एक गडी बाद. गेम चेंजर्स नाशिक. डॉक्टर अमित घुले ऑन स्ट्राईक. वाह, शॉट चांगला आहे. पुन्हा गॅप आहे आणि धावा 4 आहेत. 36 वरती पोहोचतील गेम चेंजर्स नाशिक. गॅप कसा काढायचा या फलंदाजांना खूप चांगलं माहिती आहे. खूप चांगलं नॉलेज आहे. क्षेत्ररक्षक बघतायत कुठे आणि बरोबर गॅप मध्ये चेंडू ढकलतायत. 8 वेळा बाउंड्रीज आपण या मॅच मध्ये बघितल्या आहेत. तर जाऊयात परत एकदा. गोलंदाज असेल डॉक्टर सचिन तावरे. 36 धावा फलकावरती तिसऱ्या षटकामध्ये. उंच फटका, फाईन लेग यावेळेस खाली, आणि ड्रॉप होईल कॅच. जीवदान, अवश्य जीवदान. कुठलाही डॉक्टर, कुठलाही पेशंट डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला विश्वास असतो की निश्चित हे डॉक्टर मला जीवदान देतील. फलंदाजाची कदाचित तीच भावना आहे आणि जीवदान मिळतायत. यस, पुढे सरसावत पुन्हा एकदा गॅप आणि नो चान्स. व्हॉट एफर्ट. तिथे क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे, प्राणाची बाजी पण लावलेली आहे, पण चेंडू मात्र जेजुरी आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बॅनरवरती धडकतोय. अर्थातच 4 धावा. इथे पुन्हा एकदा 4. चौकार काही थांबत नाहीत. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये 2, असे 9 चौकार आतापर्यंत आलेत आणि धावफलक 41 वर पोहोचलेले आहेत. यस, यावेळेस अडवलाय चेंडू. फाईन लेगला 1 धाव इथे प्राप्त होणार आहेत आणि एका धावेबरोबर 42 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. गेम चेंजर्स नाशिक 42, लॉस ऑफ 1. 42 धावा. पण आलेख बघायचा आपल्याला की काय झालंय. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आले होते, 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार, 14 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार, 12 धावा. तर आलेख असा खाली येत चाललेला आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने धावा बनवल्या होत्या तेवढा वेग दुसऱ्या षटकामध्ये नव्हता, तेवढा वेग तिसऱ्या षटकामध्ये नव्हता. पण 3ही षटकामध्ये मला वाटतंय अपेक्षित धावगतीपेक्षा थोड्या जास्तच धावा आलेल्या आहेत. कारण 42 धावा म्हणजे खूप मोठा स्कोर आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. वाह वाह, परफेक्ट ब्लॉक होता हा. थोडीशी फ्लाइट अलगदपणे चेंडू येऊन पायाशी येऊन पडला. यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा 10वा चौकार. नो बॉल. नो बॉल आहे. चेंडू मगाशी अलगद पायाशी येऊन पडला होता. कधीतरी पेशंटचे नातेवाईक सुद्धा अशाच प्रकारे येत असतील. अनेक गोष्टींना फेस करावं लागतं डॉक्टरांना. आमचं बिल कमी करा. आणि मला वाटतं रोज या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल डॉक्टरांना. फुल टॉस, आणि यावेळेस मात्र सीमारेषेच्या नाही, आतमध्येच आहे. पुन्हा चार. मला असं वाटलं होतं की पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल षटकारासाठी, पण नाहीये.
11 वेळा चेंडूला सीमारेषा दाखवलेली आहे फलंदाजांनी. 11वा चौकार. येस, 52 धावा आहेत. गेम चेंजर नाशिक पहिल्या 4 षटकांमध्ये फक्त चौकार, अजून एकही षटकार नाही. 11 चौकार मारलेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि चांगला चेंडू ठरेल इथे. जर समस्या असतील पंचांच्या निर्णयावरती तर आपल्याकडे आहे DRS, आपण त्याचाही वापर करू शकता. आणि अंपायर्सकडे देखील अमर्यादित DRS आहेत, ते त्यांचा वापर करू शकतात. फलंदाजांसाठी किंवा गोलंदाजांसाठी मर्यादा आहे. परत एकदा फटका चांगला आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एकच धाव घेण्याचा प्रयत्न आहे डॉक्टर अमित यांचा. आणि षटक क्रमांक 4 सुरू असताना 53 वरती 1 धावा आहेत. डॉक्टर पंकज काकडे. 11 धावा आतापर्यंत त्यांच्या षटकामधून खर्च झालेल्या आहेत. कोणी गोलंदाज धावा रोखू शकलेला नाहीये. 12 पेक्षा जास्त धावा प्रत्येक गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडूनं वळण घेतलेलं आहे. सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत. आणि या 2 धावांबरोबरच धावफलक पुढे 3 काढल्या. यस, 3 धावा आहेत आणि 3 धावांबरोबर 53 वरून 56 पर्यंत पोहोचतील गेम चेंजर्स नाशिक. फुल टॉस बॉल यावेळेस सरळ बॅटनं बाणासारखा सरळ आणि 4 धावा. पुन्हा एकदा चौकार. तर एकूण 12वा चौकार या 4 षटकांमध्ये. अर्धा डाव संपलेला आहे, पण धावफलक जर बघितला असेल तुम्ही तर तो मोठी झेप घेताना दिसेल. 60 धावा फलकावर. 4 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद 60. आणि या पद्धतीने याच वेगाने खेळत राहिले तर धावांचा उच्चांक तयार होऊ शकतो. डॉक्टर अमित घुले 32, 13 चेंडू. तर डॉक्टर उमेश सोनवणे 7 चेंडू मध्ये 15. डॉक्टर पंकज काकडे यांचं षटक सुद्धा खर्चिक ठरलं. 18 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत.
पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री हॉस्पिटल पुरंदर डॉक्टर्स प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा स्वागत. 5वं षटक सुरू होणार आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा फलकावरती सुरू आहेत. धावांचा अव्याहत वाहणारा, मी सुरुवातीला झरा म्हटलं होतो, पण हा धबधबा आहे, हा झरा म्हणता येणार नाही. धावा ज्या वेगाने आलेल्या आहेत. पुन्हा प्रयत्न, पुन्हा एकदा 4. वाह, खाईन तर तुपाशी अशी बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. चौकाराबरोबर 64 धावा फलकावर. फक्त चौकार चौकार आणि चौकार. आणि विशेष म्हणजे प्रत्येक बॉल गॅप मध्ये खेळलेला आहे आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षकांना आता प्रश्न आहे की बॉल टाकायचा कुठे. पुढे टाकला तर पुढेही मारतात, आखूड टप्प्याचा टाकला तर चेंडूच्या मेरिट वरती, कधी स्क्वेअर लेगला, कधी लॉंग लेगला, कधी फाईन लेगला, कधी मिड विकेटला, तर कधी लॉंग ऑनला. सगळ्या बाजूला फटके मारलेले आहेत. लॉंग ऑफला मारले, कव्हर्सला मारले, थर्ड मॅनला मारले, अशी जागा मोकळी ठेवली नाही. वाह, परत एकदा काय शॉट आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. इथे पुन्हा 4, पुन्हा चौकार. या सुजवाईच्या बाहेर चेंडू आहे आणि इथे बॅटवरती आल्यानंतर टप्पा पडलाय असं पंचांचं मत आहे. 68 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकूण डॉक्टर अमित घुले यांनी 7 चौकार खेळलेले आहेत, तर डॉक्टर उमेश सोनवणे यांनी 4 आणि पहिली विकेट डॉक्टर केतन शिंदे यांनी 3 असे चौकार आतापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलेत. पहिल्या 5 षटकांच्या खेळामध्ये चौकारांची एक मोठी मालिका आता तिथे तयार झालेली आहे आणि त्यामुळेच स्कोअर देखील वेगानं पुढे जाताना दिसतोय. 68 वरून 69 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. गेम चेंजर्स नाशिक. धावांचा धबधबा आहे आणि पहिल्या बॉल पासून 6व्या बॉल पासून कुठेही त्यामध्ये व्यत्यय आलेला नाहीये. यस, उंच उंच आणि पहिला षटकार. यस, 5वं षटक मैदानामध्ये डॉक्टर अमित घुले यांचा षटकाराचा रकाना पण आता कंप्लीट झालेला आहे. तिथे पण संख्या लागलेली आहे. 7 चौकार 1 षटकार डॉक्टर अमित घुले. आज डॉक्टर अमित घुले यांनी गोलंदाजांचं ऑपरेशन सहजपणे केलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 76 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 24 वरती नाबाद डॉक्टर उमेश, 39 वरती नाबाद डॉक्टर अमित. 76 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गेम चेंजर्स नाशिक. नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे. 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. डॉक्टर अभिजित बर्डे पहिलं षटक डॉक्टर अभिजित यांचं आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या एंड कडून, आता पहिले सासवड सिटी एंड कडून त्याने टाकलं होतं, आता किल्ले पुरंदरच्या बाजूनं त्यांना गोलंदाजीवरती आणलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हवाय आणि त्यासाठीच नियोजन करतायत डॉक्टर डॉक्टर अभिजित. तर 75-76 धावा, 676, लॉस ऑफ 1 आफ्टर 5 ओव्हर. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर 68 वरच त्यांनी रोखलं होतं HMA सनरायझर्सला. पण या षटकामध्ये, या सामन्यामध्ये गेम चेंजर्स नाशिकनं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतलेला आहे. कुठलाच गोलंदाज 12 पेक्षा कमी धावा देऊ शकलेला नाहीये. प्रत्येक गोलंदाजानं 12 पेक्षा जास्त धावा खर्च केलेल्या आहेत. डॉक्टर अभिजित, फुल टॉस बॉल, पुन्हा गॅप आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग, तिथे पायानं अडवलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण.
2 धावा इथे येणार आहे आणि 78 वरती पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, थ्रो बॉल साठी रिव्ह्यू आलेला आहे. DRS फॉर्म अंपायर थ्रो बॉल. तर पंचांनीच रेफरल कॉल केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे फलंदाजाने ऑब्जेक्शन घेण्याची आवश्यकता नाहीये. जर पंचांना असं वाटलं असेल की हा गोलंदाज थ्रो बॉलिंग करतोय तर त्याच्या गोलंदाजीसाठी लगेच ते चेक करू शकतात तिसऱ्या पंचांच्या मार्फत. 7S लाईव्हचे सगळे ऑपरेटर कॅमेरामन चांगली गोलंदाजी करतात. फेअर डिलिव्हरी, गोलंदाजीची ऍक्शन वैध आहे आणि तो गोलंदाज पुढे गोलंदाजी करू शकणार आहे. 78 धावा फलकावरती लागलेले आहे 6व्या षटकामध्ये. डॉक्टर अभिजित, पहिलं षटक त्यांनी व्यवस्थित टाकलं होतं. इथे एखादा गोलंदाजाने जर थ्रो गोलंदाजी केली, यस, फटका चांगला आहे आणि पुन्हा एकदा धावा 4, यावेळेस लॉंग लेगला. मैदानासारखी सदा हरित फलंदाजी आहे इथे, कुठेही पानगळ नाहीये. प्रत्येक षटकामध्ये धावा या फलंदाजांनी आणलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 16, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 12, चौथ्या षटकामध्ये पुन्हा 16 आणि 5वं षटक तिथे पुन्हा 5व्या षटकामध्ये देखील 16 धावा आलेल्या आहेत. तर प्रत्येक षटका पाठीमाग धावा मजबूत आणलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. हुकुमशाही सुरू आहे मैदानामध्ये. फलंदाजींची हुकुमशाही आहे. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवलाय त्यांनी. मन मानेल तिकडे त्यांनी फटके खेळलेले आहेत आणि आता चेंडू सुद्धा त्यांचा गुलाम झालेला आहे. वाह, मिड विकेटला हवेमध्ये चेंडू आहे. टॉस देखील मोठा आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अडवणारे. डीप मध्ये 2 धावा प्राप्त होतील आणि धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. इथे 84 धावा, 1 बाद 84. 6व्या षटकामध्ये 47 वरती नाबाद डॉक्टर अमित. पुन्हा स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवणारे नंबर 31. एकच धाव येऊ शकते. डॉक्टर अमित घुले पोहोचतायत 48 वर. एक बाद 85. 6वं षटक सुरूच आहे. डॉक्टर अभिजित बर्डे. पुन्हा मोठा आणि शानदार षटकार. थँक्यू डीजे. झेप घेतोय स्कोर आता मोठी 85 वरून थेट 91. पुन्हा मोठा फटका आणि सीमारेषेच्या बाहेर पुन्हा 6. डॉक्टर उमेश सोनवणेंचा लागोपाठचा दुसरा. खेळ संपलेला आहे 97 धावा फलकावर. तर भागीदारीमध्ये 85 धावा पूर्ण झालेल्या आहेत 32 चेंडू मध्ये. 36 वरती नाबाद डॉक्टर उमेश, तर 48 वरती नाबाद डॉक्टर अमित गुले. बहरलेली फलंदाजी, फुललेली फलंदाजी. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा थ्रो बॉल साठी मागणी केली जाते. चेक करावं लागेल काय घडलंय तिथे. बॉल कसा टाकलेला आहे, योग्य पद्धतीने टाकला असेल तर तो निश्चित प्रकारे त्याची गोलंदाजीला वैध ठरवण्यात येईल. पण अवैध असेल तर एक नो बॉल मिळेल, गोलंदाजाला थांबावं लागेल. यस,
तर अजून एक बॉल टाकायची अनुमती दिलेली आहे, कारण यावेळेस स्क्रीन ब्लँक आहे. फलकावरती धावा 97 आहेत. 1 बाद 97. षटक क्रमांक 8 7व्या मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर आदेश गोलंदाज. डॉक्टर अभिजित प्रचंड खर्चिक ठरलेले. 37 धावा 2 षटकामध्ये त्यांना मोजावे लागलेत. डॉक्टर अमित घुले अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. आणि या क्लीन बोल्ड तर इथे गोलंदाजाला फलंदाजाला थांबवलेलं आहे, कारण गोलंदाजाची शैली बघायची आहे. ती तपासल्यानंतरच पुढे जाता येईल. त्यामुळे तिसरे पंच यावेळेस ही शैली बघतील. आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 97 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावांची प्रचंड. यस, नो बॉल आणि गोलंदाजाला थांबावं लागेल या सामन्यापुरतं. तो पुढच्या सामन्यासाठी येऊ शकतात. आणि फलंदाजाला मिळेल जीवदान. 98 धावा फलकावरती लागतील. अजून 5 चेंडू या षटकातले नवीन गोलंदाजाला कंप्लीट करावे लागतील. आणि फ्री हिट असेल हा बॉल. डॉक्टर पंकज काकडे असतील गोलंदाज. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. इथे 5 धावा मिळतील. धावांचं शतक इथे पूर्ण झालेलं आहे. आणि याबरोबरच लोअर फुलटॉस होता. चेंडूला स्क्वेअर लेगला काढले. 1 धाव प्राप्त होते. अर्धशतक अजून पुढ्यात आहे. 49 104 धावा आहेत आणि 49 धावा डॉक्टर अमित घुले नाबाद आहे. वाह लॉंग लेगला उचललाय चेंडू. आणि डॉक्टर उमेश सोनवणेंचा तिसरा षटकार. फोटो घे आणि कॅप्शन मध्ये लिह की मॅटर. काय फलंदाजी. त्यांच्या हातामध्ये घाव घालणारी कुऱ्हाड नाहीये, पण काळजात घुसणारी रत्नजडीत कट्यार आहे. वेदना होणार नाहीत अशी फटकेबाजी अगदी मॅचला सुरुवात झाल्यापासून. म्हणजे फटकेबाजी तर केलेली आहे, पण अनेस्थेशिया दिलेला आहे. टायमिंगचा अनेस्थेशिया आहे. आणि डॉक्टरांना माहिती आहे अनेस्थेशिया कसा द्यायचा, कुठे द्यायचा. तो कमालीची फलंदाजी. 100 केव्हाच ओलांडलेली आहे. इथे 110 धावा फलकावरती. धावांचा विक्रम जरूर उभा राहणार आहे. खराब चेंडू होता आणि खरपूस समाचार इथे डॉक्टर उमेश सोनवणेंकडून. इथे पुन्हा फुलटॉस आणि पुन्हा 4 अर्धशतक. अर्धशतक इथे साकारलेलं आहे डॉक्टर उमेश सोनवणे यांनी. आणि हा नो बॉल आहे. ओव्हर दी वेस्ट पुन्हा नो बॉल. बीमर बॉल. 2 बीमर. गोलंदाजाला थांबवलं जाईल. 120 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
जवळपास 6 गोलंदाजांचा वापर आतापर्यंत करण्यात आलेला आहे. डॉक्टर अभिजित बर्डेंची 2 षटकं कंप्लीट होत आहेत आणि पुन्हा मोठा फटका, पुन्हा 6 आणि इथे दुसरं डॉक्टर उमेश सोनवणे 4 षटकार 6 चौकार 17 चेंडूमध्ये 56 धावा, 126 धावा. गेम चेंजर्स नाशिक. सगळ्या बाजूने फक्त धावाच धावा, धावांचा सडा टाकलाय मैदानामध्ये, धावांचा रास मांडलेली आहे मैदानामध्ये. प्रत्येक बॉल मोठा फटका, यावेळेस जमिनीच्या समांतर आणि एकच धाव येऊ शकते. 127 वरती पोहोचतील गेम चेंजर्स नाशिक. अजूनही 7 चेंडू खेळायचे, त्यामुळे स्कोर अधिक मोठा होणार आहे. गोलंदाज डॉक्टर इंद्रकुमार जगदाळे हे षटक, अर्धवट राहिलेले षटक कंप्लीट करणार आहे, पूर्ण करणार आहे डॉक्टर इंद्रकुमार. यावेळेस स्क्वेअर लेगला चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अडवणार आहे. 1 धाव आणि याबरोबर डॉक्टर अमित घुले यांचंही अर्धशतक याबरोबरच पूर्ण होईल. दोघांची अर्धशतक पूर्ण होत आहेत. डॉक्टर उमेश सोनवणे 57, डॉक्टर अमित घुले 50 आणि 7 षटकांचा खेळ संपला 128 वरती. 1 गेम चेंजर्स नाशिक. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. 128 धावा, धावांचा विक्रम उभा राहिलेला आहे. कोणत्याही संघाने आतापर्यंत एवढ्या धावा बनवलेल्या नाहीत. इथे उंच उंच चेंडू, कॅच तर ड्रॉप होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्कोर होता या स्पर्धेतला 119 आणि तो फटकावला होता KRDD वॉरियर्सनं. फेअर डिलिव्हरी चेंडू चांगला असेल आणि धावफलकामध्ये देखील वाढ होईल. 132 धावा. स्पर्धेतला लोएस्ट स्कोर 35 आहे. हायेस्ट रनचे 100 आहेत, ज्या काल पुरंदर चॅम्पियन्सनं बनवल्या होत्या बारामती चॅम्पियन्सला मात देत. तर लोएस्ट स्कोर डिफेंड जो मागच्या सामन्यामध्ये झाला होता PMA 11च्या